रम्या करणार काव्याच्या बोक्यावर वार. नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळते की आज काव्या खूप खुश आहे. काव्या तिच्या बोक्यावर खेळतीये. ती त्याला म्हणते की आज खूप स्पेशल दिवस आहे, आज तुझा अवॉर्ड फंक्शन आहे ना बकुडी. मी आज अशी रेडी होणार आहे ना की तुला अवॉर्ड घेऊन माझ्याकडे बघून आनंद झाला पाहिजे, खुश झाला पाहिजे. आज मी मस्तपैकी वेळ घेऊन रेडी होणार आहे. तोपर्यंत तू एक काम कर, मी गाणी लावते, तू हेडफोन लावून छान गाणी ऐकत बस. मी आलेच, बाय बाय. तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की हे सगळं रम्या दरवाजा बाहेर उभी राहून ऐकत असते. त्यानंतर रम्या काव्याच्या रूम मध्ये येते आणि त्या बोक्याला उचलते आणि म्हणते, काय रे बोक्या, गाणी ऐकतोयस? आणि त्याचा हेडफोन काढून खाली टाकते आणि म्हणते, मिस्टर बोकोड्या, तुझ्या आत्म्याला शांती लाभू दे रे बाबा. जस्ट रेस्ट इन पीस. नाही, लॉजिकली म्हणाय गेलं तर रेस्ट इन पीसेस. आणि त्याला तिथून घेऊन जाते. तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की रम्या आणि वसवात्या त्या बोक्याला कापायचा प्रयत्न करतायत. वसवात्याच्या हातात कात्री आहे आणि रम्याने त्या बोक्याला धरले. तेवढ्यात आपल्याला पाहायला मिळते की पार्थ त्यांच्या रूम मध्ये येतो आणि तो हे बघताच त्याला धक्काच बसतो. तेव्हा रम्या त्याला म्हणते, काव्या या बोक्याशी बोलून तुला त्रास देत होती ना, म्हणून आम्ही फक्त. तेवढ्यात पार्थ म्हणतो, मी तुला सांगायला आलो होतो का की मला त्रास होतोय म्हणून? मला आवडतो हा त्रास आणि यापुढे काव्यापासून आणि काव्याच्या गोष्टींपासून लांब राहायचं. हे ऐकताच वसवात्या आणि रम्याला खूपच टेन्शन येतं. आता पुढे नेमकं काय होईल, तुम्हाला काय वाटतंय? कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.